सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीईडीच्या एक्झामचे रूल्स सांगणार आहे। म्हणजे तुम्हाला सीईडीच्या एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते रूल्स फॉलो करावे लागतात, तर ते सगळे रूल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की भरपूर मुलं अशी असतात ज्यांना हे रूल्स माहिती नसतात। लास्ट इयर पण काही मुलं अशी होती ज्यांना हे रूल्स माहिती नव्हते, त्याच्यामुळे एक्झामला गेल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागला होता। त्याच्यामध्ये काही मुलं अशी पण होती ज्यांनी सीईडीची प्रिपरेशन खूप चांगली केली होती, दिवस रात्र एक करून त्यांनी सीईडीची प्रिपरेशन केली होती, बट त्यांना हे रूल्स माहिती नव्हते। त्याच्यामुळे त्यांना सीईडीच्या एक्झाममध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम फेस करायला लागला होता। सो नक्की हे रूल्स काय आहेत, तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या। मी बघतो की भरपूर मुलं व्हिडिओ बघतात बट व्हिडिओला लाईक करत नाहीत। सो बघा, जे पण मी तुम्हाला सांगतोय हे सगळं तुम्हाला समजत असेल तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करत जा। आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल। तर सगळ्यात पहिला रूल आहे 90 मिनिट्स रूल। आता 90 मिनिट्स रूल खूप इम्पॉर्टंट आहे। 90 मिनिट्स रूल म्हणजे जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमची सीईडीची एक्झाम ही 3 अवरची असते, म्हणजे टोटल 180 मिनिट्सचा तुमच्या सीईडीचा पेपर असतो। आता ह्या 180 मिनिट्समधला तुमचा 90 आणि 90 मिनिट्सचा टाइम हा तुमचा डिवाइड केलेला असतो। आता 90 मिनिट्सचा टाइम डिवाइड केलेला असतो म्हणजे काय, तर सगळ्यात पहिला 90 मिनिट्समध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही सीईडीच्या एक्झामला अटेम्प्ट करायला सुरुवात करता, तर सगळ्यात पहिला 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात। म्हणजे जेव्हा तुम्ही सीईडीचा पेपर द्यायला सुरुवात करता तर त्यावेळेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले फिजिक्सचा सेक्शन तुम्ही अटेम्प्ट करायला सुरुवात करू शकता। बट जर तुमचा असा प्लॅन असेल की आपण फिजिक्स नंतर करूया, सगळ्यात पहिले आपण केमिस्ट्री सॉल्व्ह करायला घेऊया, तर तुम्ही सगळ्यात पहिले केमिस्ट्री सुद्धा सॉल्व्ह करायला घेऊ शकता। बट जर तुमचा असा प्लॅन असेल की जेव्हा आपली सीईडीची एक्झाम सुरू झाली तर सगळ्यात पहिले आपण मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी हे पेपर आपण सॉल्व्ह करायला घेऊया, तर ते तुम्ही नाही करू शकत। कारण की सगळ्यात पहिला 90 मिनिट्समध्ये तुमचे मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी हे पेपर तुमचे लॉक असतात। पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुमचे फिजिक्स अँड केमिस्ट्री हे दोनच पेपर तुमचे अनलॉक असतात आणि हेच तुम्ही सॉल्व्ह करू शकता। बट तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला दोन पेपर पहिल्या 90 मिनिट्समध्येच तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। कारण की एकदा तुमचे पहिले 90 मिनिट्स कंप्लीट झाले त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे फिजिक्स अँड केमिस्ट्री हे पेपर तुमचे लॉक्ड होऊन जातात, आणि पुढच्या 90 मिनिट्समध्ये मॅथमॅटिक्स किंवा जर तुमचा बायोलॉजीचा पेपर असेल तर बायोलॉजी हे पेपर तुमचे अनलॉक होतात। आणि एकदा तुमचे फिजिक्स अँड केमिस्ट्री पेपर लॉक झाले त्याच्यानंतर परत तुम्ही त्याला अनलॉक नाही करू शकत। तुम्ही फिजिक्स अँड केमिस्ट्री पेपर तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत। एकदा तुमचा मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजीचा पेपर अनलॉक झाला तर त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजीचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील। तुम्हाला परत फिजिक्स अँड केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत। सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की हा 90 मिनिट्स रूल काय आहे। नाउ रूल नंबर 2 इज 3 अवर्स कंपल्सरी रूल। आता 3 अवर्स कंपल्सरी म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की तुमची सीईडीची एक्झाम टोटल 180 मिनिट्सची असते, म्हणजे टोटल 3 अवर्सचा तुमच्या सीईडीचा पेपर असतो। आता ह्याच्यामध्ये पण बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात, दादा जर माझा सीईडीचा पेपर लवकर कंप्लीट झाला, म्हणजे जर माझा सीईडीचा 3 अवर्सचा पेपर 2 अवर्समध्येच कंप्लीट झाला, तर मी एक्झामला सबमिट करून घरी जाऊ शकतो का, तर तसं तुम्ही नाही करू शकत। सीईडी सेलचा एक रूल आहे, एकदा तुम्ही सीईडीच्या एक्झामला बसल्यानंतर तुम्हाला 3 तास कंपल्सरीली ती एक्झाम अटेम्प्ट करावीच लागते। जरी तुमचा पेपर लवकर कंप्लीट झाला, म्हणजे 1 तासामध्ये कंप्लीट झाला किंवा 1.5 तासामध्ये कंप्लीट झाला किंवा 2 तासामध्ये कंप्लीट झाला, कधी पण तुमचा सीईडीचा पेपर कंप्लीट झाला तरी पण तुम्हाला 3 तास तुम्हाला त्या एक्झामच्या सीटवरती तुम्हाला बसावंच लागतं। एकदा तुमचे एक्झामचे 3 अवर्स कंप्लीट झाले त्याच्यानंतर तुमची एक्झाम ही सबमिट होते आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता। सो त्यामुळे एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही लवकर घरी नाही जाऊ शकत, तुम्हाला कंपल्सरीली 3 अवर्स त्या एक्झामच्या सीटवरती तुम्हाला बसावंच लागणार आणि 3 अवर्स तुम्हाला एक्झाम अटेम्प्ट करावीच लागणार। नाउ रूल नंबर 3 इज एंट्री इन एक्झामिनेशन हॉल। आता हा एक सीईडीच्या एक्झामचा खूप स्ट्रिक्ट रूल आहे की तुम्हाला सीईडीच्या एक्झाम सेंटरवरती तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पोहोचायचं असतं। जो पण तुमचा एक्झामचा टाइम आहे, ज्या पण टाइमला तुमची एक्झाम आहे, म्हणजे जर तुमचे मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा जर तुमची आफ्टरनून शिफ्ट असेल, ज्या पण टाइमला तुमची एक्झाम असेल त्याच्या 1 ते 1.5 तास आधीच तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती तुम्हाला पोहोचायचं आहे। कारण की एक्झाम सेंटरवरती पण तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते। काही एक्झाम सेंटर खूप स्ट्रिक्ट असतात, त्या तिकडे तुमचं व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक्टली केलं जातं, तुमचे चेकिंग वगैरे पण खूप स्ट्रिक्टली केले जातात, तर त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर एक्झामिनेशन सेंटरवरती पोहोचायचं आहे। आणि जसे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की ज्या पण टाइमला तुमची एक्झाम असते त्याच्या अर्धा तासाआधीच तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळते, तुम्हाला कॉम्प्युटर समोर बसवलं जातं आणि त्या तिकडे तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे रीड करायला लावतात। तर त्याच्यामुळे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती लवकरात लवकर पोहोचायचं आहे। जे पण तुमच्या ॲडमिट कार्डवरती रिपोर्टिंग टाइम दिलाय आणि गेट क्लोजर टाइम दिलाय
त्या टाइम पिरियडमध्येच तुम्हाला एक्झाम सेंटरवरती तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. आय होप हे पण तुम्हाला समजलेलं असेल, कारण की भरपूर मुलं अशी असतात जे हलगर्जीपणा करतात. ते ॲडमिट कार्ड बघत नाहीत आणि ज्या दिवशी त्यांची एक्झाम असते त्या दिवशी बघतात की त्यांचं एक्झाम सेंटर कुठे आहे, बट तोपर्यंत उशीर झालेला असतो. तेव्हा त्यांना कळतं की यार आपल्याला घरातून लवकर निघायला पाहिजे होतं, कारण की आपलं एक्झाम सेंटर खूप लांब आहे. आणि जेव्हा ते एक्झाम सेंटरवरती पोहोचतात त्यावेळी त्यांना एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री नाही मिळत, कारण की ते लेट पोहोचलेले असतात. सो त्यामुळे तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे, तुमच्या घरापासून किती लांब आहे, तुम्हाला घरापासून किती वेळ लागणार आहे एक्झामिनेशन सेंटरवरती पोहोचायला, कुठली बस पकडायला लागणार आहे, कुठली ट्रेन पकडायला लागणार आहे, हे सगळं तुम्ही आत्ताच ॲनालाइज करून घ्या, कारण की एंड मोमेंटला तुमची घाई गडबड नाही झाली पाहिजे. आता एक्झामला जाताना तुम्हाला काय काय कॅरी करायचं आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत, ह्याच्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. त्यात तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका. बट जर तुम्हाला अजून काही इन्स्ट्रक्शन वाचायचे असतील तर ते तुम्ही वाचू शकता. त्या इन्स्ट्रक्शनची PDF मी तुम्हाला कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलेली आहे. या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरती अजून काय काय गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहेत, जसे की तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला PYQs प्रोव्हाइड केले आहेत, त्यासोबत टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केले आहेत, त्यासोबत फॉर्म्युला शीट्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. त्यासोबत चॅप्टर वाईज वेटेज काय असणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला ह्या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरती पूर्ण सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट नक्की यूज करा. जर तुम्हाला हा व्हॉट्सॲप बॉट यूज करायचा असेल तर ह्या व्हॉट्सॲप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. नाउ नेक्स्ट पॉईंट इज एक्झाम कॉम्प्युटर फेल्युअर. आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती जाता, जेव्हा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळते तर त्या तिकडे तुम्हाला एक कॉम्प्युटर अलॉट केला जातो, म्हणजे तुम्हाला एका कॉम्प्युटर समोर बसवलं जातं. आता जो पण कॉम्प्युटर तुम्हाला अलॉट केलाय, ज्या पण कॉम्प्युटर समोर तुम्हाला बसवलंय, तर तो कॉम्प्युटर बरोबर वर्क करतोय की नाही तर हे सगळं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. स्पेशली त्या कॉम्प्युटरची स्क्रीन, त्या कॉम्प्युटरचा जो पण मॉनिटर आहे, जी पण स्क्रीन आहे, तर ही बरोबर वर्क करते की नाही तर हे तुम्हाला चेक करायचं आहे. कारण की काही कॉम्प्युटरची स्क्रीन आहे ना, ही मध्येच बंद पडते, ती फ्लिकर होते. सो जर तुम्ही ज्या पण कॉम्प्युटर समोर बसताय त्या कॉम्प्युटरची स्क्रीन जर मध्येच बंद पडत असेल, फ्लिकर होत असेल, तर लगेच तुम्हाला इन्व्हिजिलेटरला इन्फॉर्म करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एक्झामला कंटिन्यू कराल, जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होईल तर तुमच्या स्क्रीनवरतीच ते सगळे क्वेश्चन्स वगैरे येणार आहेत. तुमच्या सीडच्या एक्झामचे जे पण क्वेश्चन्स आहेत, जे पण ऑप्शन्स आहेत, तर हे सगळे तुमच्या स्क्रीनवरतीच येणार आहेत. आणि जर मध्येच तुमच्या कॉम्प्युटरची स्क्रीन बंद पडली तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. सो त्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरची स्क्रीन ही बरोबर वर्क करते की नाही तर हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरचा माऊस, तुमच्या कॉम्प्युटरचा माऊस पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा पण तुम्ही एक्झामला स्टार्ट करता, जेव्हा पण तुम्ही एक्झामला बिगिन करता, तर त्यावेळी जे पण तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर सिलेक्ट करायचे असतात, जे पण तुम्हाला नेक्स्ट सिलेक्ट करायचं असतं, प्रिव्हियस करायचं असतं, मार्क फॉर रिव्ह्यूचं ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं, तर हे सगळं तुम्हाला माऊसनेच करायचं असतं. स्पेशली हा माऊसचा लेफ्ट क्लिक, कारण की ह्या लेफ्ट क्लिकनेच तुम्हाला आन्सर सिलेक्ट करायचे आहेत, तुम्हाला सेव्ह करायचं आहे, हे सगळं तुम्हाला ह्या लेफ्ट क्लिकने करायचं आहे. आणि जर तुमचा माऊस बरोबर वर्क करत नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही सीडीच्या एक्झामच्या क्वेश्चनच्या आन्सर्स हे तुम्ही सिलेक्ट नाही करू शकत, ते तुम्ही सेव्हसुद्धा नाही करू शकत. सो त्यामुळे तुमचा हा माऊस वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही तर हे पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की तुम्हाला सीडच्या एक्झामसाठी अर्ध्या तासाआधीच तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं, अर्ध्या तासाआधीच तुम्हाला कॉम्प्युटर समोर बसवलं जातं. तो टाइम तुम्हाला दिलेला असतो सगळे तुम्हाला इन्स्ट्रक्शन रीड करण्यासाठी आणि सगळे तुमचे कॉम्पोनंट्स चेक करण्यासाठी. तर त्या केसमध्ये जर तुमच्या कॉम्पोनंटमध्ये काही पण बिघाड असेल, जर तुम्हाला वाटलं की यार नाही माझी स्क्रीन बरोबर वर्क नाही करत आहे, माझा माऊस बरोबर वर्क नाही करत आहे, तर त्या केसमध्ये तुमच्या एक्झाम हॉलमध्ये जो पण सुपरवायझर असतो, ज्याला आपण इन्व्हिजिलेटरसुद्धा बोलतो, तर त्याला तुम्हाला सांगायचं आहे की माझा माऊस बरोबर वर्क नाही करत आहे किंवा माझ्या कॉम्प्युटरची स्क्रीनमध्येच बंद पडतं आहे. त्या केसमध्ये जे पण कॉम्पोनंट खराब झालेले असतील हे तुम्हाला रिप्लेस करून देतील किंवा तुम्हाला दुसऱ्या कॉम्प्युटरवर बसवलं जाईल. सो त्याच्यामुळे आधीच तुम्हाला हे सगळं चेक करून घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट पॉईंट इज चीटिंग इन सीईटी एक्झाम. आता जेवढे पण बॅक बेंचर्स आहेत ना, त्यांची आत्तापासूनच प्लॅनिंग सुरू झाली असणार की आता आपल्याला सीईटीच्या एक्झाममध्ये चिटिंग कशी करायची आहे. आपण चीट्स ह्या पॉकेटमध्ये लपवून घेऊन जाऊया, आपण खिशामध्ये ही चीट लपवून घेऊन जाऊया. तर तुम्ही एक लक्षात घ्या की अजिबात तुम्ही चीट्स घेऊन जाऊ नका. कारण की जेव्हा तुम्ही सीईटीच्या एक्झामिनेशन सेंटरवरती जाता तर त्या तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स तर व्हेरीफाय होतातच, बट त्यासोबत तुमची चेकिंगसुद्धा होत असते. तुम्ही पॉकेटमध्ये काय आणल्यात का, पॉकेटमध्ये काय चीट्स वगैरे आणल्यात का, तर हे सगळी तुमची चेकिंग होत असते. आणि त्यावेळेस जर तुम्हाला चीट्समध्ये पकडलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. आणि जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जाता तर त्यावेळी तुमची एक प्लॅनिंग असेल की आपण बाजूचा कॉम्प्युटर बघूया, बाजूच्यानी काय आन्सर सिलेक्ट करतोय त्याप्रमाणे आपण पण सिलेक्ट करूया, तर ते सुद्धा तुम्ही नाही करू शकत. कारण की तुम्ही ज्या पण कॉम्प्युटरवर बसता तर त्या तिकडे तुमचा एक कंपार्टमेंट तयार केलेला असतो, बाजूला एक असा कार्डबोर्ड लावलेला असतो ज्याच्याने तुम्ही बाजूच्या कॉम्प्युटरमध्ये बघूसुद्धा नाही शकत. जरी तुम्हाला बाजूच्या कॉम्प्युटर असा बघायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पूर्णसा पाठीहून बघावं लागेल. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमध्ये जो पण तुमचा एक्झाम हॉल असतो तर त्या तिकडे तुमचे CCTV कॅमेरे असतात, तुमचा इन्व्हिजिलेटर म्हणजे सुपरवायझर असतो
आणि जर तुमच्या सुपरवायझरने तुम्हाला चिटिंग करताना पकडलं तर ते तुम्हाला खूप महागात पडू शकतं, खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. मे बी तुम्हाला सीडीच्या एक्झाममध्ये डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाऊ शकतं. तर त्यामुळे तुम्ही अजिबात चिटिंग करू नका, कारण की जर तुम्हाला सीडीच्या एक्झाममध्ये डिस्क्वालिफाय केलं तर त्यानंतर तुम्ही सीडीची एक्झाम नाही देऊ शकत आणि त्यासोबत तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण पार्टिसिपेट नाही करू शकत. सो त्यामुळे तुम्ही चिटिंग करायचा तर विचार पण नका करू. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता मी ह्या इकडे जे पण मी तुम्हाला रूल्स एक्सप्लेन केलेत, जर तुम्हाला सगळे रूल्स समजलेले असतील तर मला आत्ताच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळे रूल्स समजले. ऑल्सो मी ह्याकडे तुमच्या एक्झामच्या डेट वाईज व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेत, तर ते तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. तुमची ज्या पण डेटला एक्झाम आहे त्या डेटच्या अकॉर्डिंग मी सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तर ते तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. त्यासोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे, त्याच्यावरती जे पण तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत तर हे सगळे मी डॉक्युमेंट्स मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करत असतो. सो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत जर तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.